महाराष्ट्रामधील सर्व लाडक्या बहिणींना एकदम आनंदाची बातमी। महाराष्ट्रामधील सर्व लाडक्या बहिणींना बिनव्याजी 1 ते 15 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज मिळणार आहे। सरकारने ही योजना यासाठी आणली कारण की महाराष्ट्रामधील प्रत्येक महिलाने आपला स्वतःचा घरगुती उद्योग सुरू करावा, जेणेकरून त्यांना व्यवसाय चालू करताना पैशाची अडचण येऊ नये। पण हे बिनव्याजी कर्ज सर्वांनाच मिळणार नाही, त्यासाठी काही अटी आणि नियम असतील। अगोदर राज्य सरकारने लाडकी बहीण योजना आणली। त्या योजनेचा फायदा महाराष्ट्रातील महिलांनी घेतला आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये देखील लाडक्या बहीण योजनेचे हप्ते महिलांना मिळतात। आता नुकताच सप्टेंबरचा हप्ता काही महिलांच्या खात्यामध्ये जमा झालाय। त्यानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रातील महिलांना व्यवसाय करण्यासाठी सोपं जावं म्हणून बिनव्याजी कर्ज ही योजना आणली आहे। कुठलाही व्यवसाय चालू करण्यासाठी पैशाची गरज असते, त्यासाठी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या बँका लोन देतात, पण त्या कर्जावरती जास्त टक्के इंटरेस्ट लावलेला असतो। त्यामुळे 1 लाखाचं लोन काढलं तर आपल्याला 1.5 लाखाची परतफेड करावी लागते। पण आता राज्य सरकारने लाडक्या बहिणींना दिवाळीनिमित्त एकदम आनंदाची बातमी दिली। यामधून महिलांना बिनव्याजी कर्ज मिळणार आहे। आता हे कर्ज आपल्याला 1 लाखापासून ते 15 लाखापर्यंत मिळू शकतं। त्यावरती आपल्याला 1% सुद्धा म्हणजे 1 रुपये सुद्धा व्याज भरायचं नाहीये। मग तुमचं लोन 1 लाखाचं असो, 5 लाखाचं असो किंवा 10 लाखाचं असो, त्या पैशांवरती जे काही व्याज लागणार आहे ते पूर्ण व्याज सरकार भरणार आहे। म्हणजे आपण व्यवसायासाठी जेवढे लोन काढू तेवढेच पैसे आपल्याला भरायचे आहेत। पण हे बिनव्याजी कर्ज नेमकं कोणाला मिळणार, कोणत्या अटी असतील, त्याबद्दल भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी स्पष्टपणे सांगितलं। आतापर्यंत बिनव्याजी कर्ज मिळणार आहे या योजनेचा लाभ महाराष्ट्रामधील बऱ्याचशा महिलांनी घेतलाय। आता ही योजना नवीन आली, त्यामुळे बऱ्याचशा महिलांना बिनव्याजी कर्ज कसं काढायचं हेच माहिती नाही। त्यासाठी कोणत्या अटी, कोणते नियम ठेवण्यात आलेत, हे बिनव्याजी कर्ज मिळवण्यासाठी महिलांसाठी कोणत्या नियम अटी घालण्यात आल्यात बद्दल प्रवीण दरेकर यांनी स्पष्टपणे सांगितलं। नेमकं बिनव्याजी कर्ज मिळण्यासाठी महिलांना काय करावं लागेल या संदर्भात प्रवीण दरेकर काय म्हणाले, चला सविस्तर पाहू। या शाबाश, मग आणखी आपण वाढवू आपण लाडक्या बहिणींचं कर्ज आपण। त्याच्यामुळे मी जास्त वेळ आपला घेणार नाही। त्यावेळेला जेव्हा ही योजना सुरू झाली त्यावेळेला टीव्हीवर बातमी आली की लाडक्या बहिणींना 1500 रुपये अकाउंट उघडायला मागतात आणि आपल्या आदितीताई पण संवेदनशील अशा प्रकारच्या कार्यकर्त्या आहेत। त्यांनी बातमी बघून मला फोन केला, म्हटले प्रवीण भाऊ 500-1000 रुपये सुद्धा मुंबई सारख्या कष्टकरी महिलांना अकाउंट ओपनिंगला देणं अवघड आहे। मी दुसऱ्या क्षणी बोललो, ताई आम्ही 0 पैसे घेऊन त्या ठिकाणी अकाउंट उघडू, 1ही रुपया अकाउंटला घेणार नाही। असं करून लाखभर अकाउंट या ठिकाणी आपल्या बँकेत आपण 0 बॅलन्स अकाउंटने उघडली आणि ही बांधिलकी आपली मुंबई बँकेची आहे। आज या ठिकाणी आपण माझ्या वाढदिवसाचं औचित्य साधून आपण महिला कक्षाचं उद्घाटन केलंय आणि या महिला कक्षाचा खास उद्देश आहे की जे बिनव्याजी कर्ज आपण 1 लाखापर्यंत देतो, त्या बिनव्याजी कर्जासाठी जो LOI जनरेट करायचा असतो, म्हणजे जे महामंडळ आपल्याला व्याजाचा परतावा देईल। कारण आमचा संदीप आपला इंटरेस्ट सबवेन्शन बोलत बोलला तर त्यांना परत समजवायला एक माणूस ठेवायला लागेल। तर व्याजाचे पैसे आपले जे असतात ते सरकार आपल्याला देतं आणि मग तो LOI कशा पद्धतीनं करायचा हे आपल्या महिलांना माहित नसतं। मग इथे त्याचं मार्गदर्शन होईल। LOI जनरेट करणारे स्टाफ आपण त्या ठिकाणी ठेवणार आहोत। त्याचबरोबर ब्रांचेसच्या ब्रांच मॅनेजरना प्रशिक्षित करून त्यांना त्या ठिकाणी LOI जनरेट करायला लावतोय, जेणेकरून जास्तीच्या महिला या ठिकाणी या बिनव्याजी कर्जाचा लाभ घेऊ शकतील। अशा प्रकारचा प्रयत्न मुंबई जिल्हा बँकेचा आहे। आतापर्यंत 200च्या आसपास आपण LOI जनरेट केले, महिलांनी उद्योग व्यवसाय सुरूही त्या ठिकाणी केले आणि आता माझ्या वाढदिवसाचं औचित्य साधून 57 खरं म्हणजे 100च्या आसपास झालेत। त्यामुळे वाढदिवस म्हणून तेवढेच करू नका, सगळ्यांनाच आज आपण चेक त्या ठिकाणी देऊन टाका। आणि म्हणून आपण हे अशा प्रकारे बिनव्याजी कर्जाची व्यवस्था मुंबई जिल्हा बँकेच्या माध्यमातून या ठिकाणी करतोय
आपण MTDC महामंडळ आहे, जे आई नावाची योजना आहे, त्या ठिकाणी आपण मुंबई बँकेची 2-3 मुलं LY जनरेट करायला MTDC ला रिक्वेस्ट करून तिथल्या पाटील नावाच्या अधिकाऱ्यांनी परमिट केलंय. म्हणजे तुम्हाला सगळ्या सुविधा, सगळ्या सेवा या ठिकाणी आपल्याला बिनव्याजी कर्ज मिळण्यासंदर्भात मुंबई जिल्हा बँकेने उपलब्ध केल्यात. माझी फक्त एवढी विनंती आहे की सेवा उपलब्ध केल्यानंतर सेवेचा लाभ तरी मोठ्या प्रमाणावर घ्या. आणि इथे आपल्याला खरा व्यवसाय करायचा आहे. इथे आपण घरगुती घरामध्ये छोटा व्यवसाय, मग इमिटेशन ज्वेलरी असेल, कोण खानावळ चालवणारी असेल, छोटे छोटे उद्योग हे त्या ठिकाणी आपल्याला करता येणार आहेत. एका महिलेला आपण 1 लाखाचा त्या ठिकाणी बिनव्याजी कर्ज देतो. याचं कारण 1,500 रुपये तिला लाडक्या बहिणीला मिळतात, त्यातनं हप्ता सुद्धा गेला पाहिजे. 2 महिला एकत्र आल्या तर 2 लाख देऊ, 5 महिला एकत्र आल्या तर 5 लाख देऊ. महिला गायकवाड तर येतील ना एकत्र, मी 10 वर्ष सांगतोय तुम्हाला. त्याच्यामुळे आपण एकत्रित येऊन अशा प्रकारचा व्यवसाय करावा ही अपेक्षा आहे. खरं म्हणजे आपण लाडक्या बहिणींसाठीची योजना नाहीये, ही फक्त 1 लाखापर्यंत आहे, कारण त्यांना परतफेड तेवढी जमणार आहे. पण माझ्या महिला भगिनी 15 लाखापर्यंतचा पण व्यवसाय करायला आल्या तरी सुद्धा त्यांना LY जनरेट करून देऊ आणि त्यांना पण बिनव्याजी आपण 15 लाखापर्यंत कर्ज मिळण्यासाठी पूर्ण ताकदीने आपल्याला त्या ठिकाणी मदत करू. आणि त्याच्यामुळे आजचा कार्यक्रम हा अत्यंत महत्त्वाचा आहे. खरं म्हणजे काल माझा वाढदिवस झाला. आताही त्या ठिकाणी केक बी घेऊन येते, मुले माझ्या मोठेपणासाठी नाही, केक ठेवा खाली. महिलांना बोललो मार्गदर्शन आणि आपण काय करतोय ते महत्त्वाचं आहे. कारण केक पेक्षा त्यांच्या आयुष्यामध्ये आपण काय देतोय. जसं काल मी माझा वाढदिवस धाराशिवच्या परांड्या तालुक्यातील वाघे गव्हाण नावाच्या गावात केला. का केला? मी जी भीषण परिस्थिती पूरग्रस्तांची बघितली आणि मग कलेक्टरला विचारलं की तुमच्या जिल्ह्यामध्ये कुठलं गाव पूर्णपणे त्या ठिकाणी पुरानं त्या ठिकाणी उद्ध्वस्त झालंय. त्यांनी सांगितलं वाघे गव्हाण नावाचं गाव आहे, एकही त्या ठिकाणी शेत जाग्यावर राहिलेलं नाही, सगळी घराच्या घर पाण्याखाली गेलेत. आज ते गाव अस्ताव्यस्त झालंय. मी त्या ठिकाणी ठरवलं की इथे हारतुऱ्या घेण्यापेक्षा त्या ठिकाणी जर त्या गावात गेलो, जो शेतकरी आज त्या ठिकाणी हताश झालाय, त्या शेतकऱ्याला जर आपण दिलासा देऊ शकलो तर त्याच्यासारखा वाढदिवस किंवा पुण्याचं काम दुसरं असू शकत नाही. म्हणून मी त्या ठिकाणी 8-10 तास प्रवास करून रात्री त्या ठिकाणी मी जाऊन आलो. आणि मला एवढा आनंद वाटतोय की त्या ठिकाणी आम्ही काय वाटलं हे महत्वाचं नाही. आपण त्यांना चादर दिला, ब्लँकेट दिला, दिवाळीचा फराळ दिला, जे काही पणत्याही दिल्या. आपण काय दिलं यापेक्षा त्या लोकांच्या भावना होत्या, भाऊ आम्हाला कळत नाही काय करावं, आमच्या मागे कोणतरी आहे आणि तुम्ही वाढदिवस मुंबईत सोडून गावात आलात, याच्याने आमचा धीर वाढलेला आहे. आम्हाला त्या ठिकाणी वाटतंय की आमच्या पाठीशी कोण आहे. आणि मग त्यांना मी सरकारने काय केलंय सांगितलं. कारण बऱ्याचदा काय होतं, शिव्या देणं सोपं असतं, परंतु सरकार काय करतो तेही त्या ठिकाणी मी सरकारच्या माध्यमातून ऐतिहासिक अशा प्रकारचं पॅकेज दिलंय. आणि लोकांना बऱ्याच असतं, माझ्याकडे मागण्या ताई निवेदन त्याने दिलं, 9 मागण्या केल्या, त्यापैकी 6 मागण्या आपल्या सरकारने ऍक्च्युअली त्या ठिकाणी मान्य केल्या होत्या. आणि त्याच्यामुळे तो कार्यक्रम आपण त्या ठिकाणी केला, एक वेगळं समाधान मिळालं. आज या ठिकाणी आपल्या महिला भगिनींचा कार्यक्रम करतोय. वाढदिवसानिमित्त आम्ही हे सेंटर मुंबईच्या माझ्या महिला भगिनींना मुंबई बँक लोकार्पण करतंय. हे पूर्णपणे महिलांच्या उत्कर्षासाठी, महिलांच्या सबलीकरणासाठी आदितीताई त्या ठिकाणी काम करणार आहे. आणि त्यामुळे ताई आपल्याला बोलवण्याचा उद्देश या ठिकाणी माझा निश्चित स्वार्थ आहे, माझा व्यक्तिशः स्वार्थ नाहीये, या महिला भगिनींसाठी स्वार्थ आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी बैठक घेतली, 4 महामंडळांना त्या ठिकाणी बोलावलं
आणि चारही महामंडळांना राज्याचा सर्वोच्च प्रमुख, ताई माझी खंत आहे, खंत समजा दुःख समजा, की त्या ठिकाणी क्लिअर कट आदेश देऊन सुद्धा त्या ठिकाणी 3 महामंडळांनी अजून यावर कार्यवाही काहीच केली नाही. म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी आपल्याला फोन केला, त्यानंतर आपण बैठक लावलीत. ताई आपण बैठक लावल्यानंतर सुद्धा त्या 3 महामंडळांची काहीच हालचाल त्या ठिकाणी नाही. म्हणजे राज्यकर्त्यांची इच्छा आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, मंत्र्यांनी सांगितलं, मला वाटतं तुमचं मिनिट्स पण अजून तुमच्या डिपार्टमेंटने केलं फायनल. त्या ताई असल्यामुळे त्यांचा कामाची ती पद्धत आहे. परंतु ताई या 3 महामंडळांना टाइम बाउंड 8-15 दिवसात आपण त्या ठिकाणी सांगा की जी गोष्ट मुख्यमंत्र्यांनी सांगितली. कारण आता आमच्याकडे प्रतिसाद एवढा येतोय, रोज शेकडोच्या संख्येनं महिला येत आहेत आणि त्या ठिकाणी सगळ्यांना आता बिनव्याजी कर्ज मिळेल, आम्ही व्यवसाय उभा करू, अशा प्रकारच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. आणि नक्कीच आपलं सरकार त्या अपेक्षा पूर्ण करेल हा विश्वास देण्यासाठी ताई आवर्जून मी या ठिकाणी आपल्याला बोलावलेला आहे. मी जास्त वेळ घेणार नाही, कारण महिला भगिनी दिवाळीच्या तोंडावर आपण बराच वेळ या ठिकाणी बसलेला आहात. परंतु आपल्याला एवढा विश्वास देतो आणि आपल्याला विनंतीही करतो. मी नेहमी सांगतो की बँक आपली आणि आपण व्यवहार करतो दुसरीकडे, बँक आपली आणि आपण खातं उघडतो दुसऱ्या बँकेत. मला सांगा आता या नॅशनलाइज बँक किंवा ICICI बँक, ॲक्सिस बँक आपल्या येतात का कधी उपयोगाला? हो, कधी गायकवाड ताई तुम्ही त्यांच्या चेअरमनला बघितलेत का? कधी साधा मॅनेजर पण दिसला नसेल कधी. आणि इथं आम्ही तुमच्या चेअरमनला पण फाटक्या नोटा भेटल्या तरी आमच्या गायकवाड ताई फोन करतात, भाऊ फाटक्या नोटा भेटल्या तर जरा नवीन द्यायला सांगा. म्हणजे आपली लोक असताना, आपली बँक असताना मुंबईतील लाखभर अकाउंट फक्त आपल्याकडे ताई आणि 10-11 लाख अकाउंट हे दुसऱ्या बँकांमध्ये, ज्यांचा उपयोग या ठिकाणी आमच्या महिलांना नाही. मग मायबाप सरकारला माझी विनंती आहे की आम्ही स्वतःहून पुढाकार घेऊन या महिलांसाठी काहीतरी करू इच्छितो. आणि जरी सगळी अकाउंट आमच्याकडे आली किंवा उद्या काही 2-5 लाख अकाउंट आली तर त्या 5 लाख महिलांना बिनव्याजी कर्ज देण्याची धमक आणि ताकद आमच्याकडे त्या ठिकाणी आहे. परंतु ताई यासाठी आपल्याला सरकारने हस्तक्षेप करण्याची आवश्यकता आहे, सरकारने निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. बरं काय ती लोक देत आहेत आपल्याला? ही बँक आम्ही सेल्फ डेव्हलपमेंटला ताई पैसे देतोय, आम्ही माथाडी कामगारांना पैसे देतोय, आम्ही गिरणी कामगारांना पैसे देतोय. सरकारच्या गोष्टी आम्ही त्या ठिकाणी स्वतः पुढाकार घेऊन करतोय. परंतु सरकारचा व्यवहार त्या ठिकाणी नॅशनलाइज आणि खाजगी बँकांमध्ये त्या ठिकाणी होतो. ताई बाकी काय मला इतर व्यवहाराचं म्हणायचं नाही, परंतु निदान या ठिकाणी आपण या महिला भगिनींची अकाउंट आमच्या मुंबई बँकेमध्ये असावीत त्यासाठी प्रयत्न करा. तो करत असताना ज्या 4 महामंडळांना म्हणजे MTDCची प्रक्रिया सुरू झाली, अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ, OBC महामंडळ आणि त्या ठिकाणी भटक्या विमुक्तांचं महामंडळ, या 3 महामंडळांना प्राधान्यानं या ठिकाणी आमच्याबरोबर MOU करून यांचे LY जनरेट करण्याची प्रक्रिया सुरू करावी. त्या महामंडळांकडे ताई जर स्टाफचा काही शॉर्टेज असेल, आम्ही त्या ठिकाणी 30-40 मुलं आज त्या ठिकाणी ट्रेन करतोय. त्यांना आवश्यक लागली 3 महामंडळाला 5-5 जण स्टाफ आम्ही त्या ठिकाणी देऊ. पण माझ्या महिला भगिनींना दिवाळीची भेट आपण त्या ठिकाणी देऊन जा आणि पुढच्या दिवाळीला, या दिवाळीलाच आदितीताई अनेक महिलांनी व्यवसाय केले, आमच्या भांडूपच्या महिलांनी केले, 10-15 लाखाचा व्यवसाय केला. अनेक आमच्या भगिनींनी व्यवसाय करून आता कामाला लागलेले आहेत. परंतु हे लोन मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी झालं पाहिजे आणि त्यासाठी आपण या सगळ्या 3 महामंडळांना तशा प्रकारच्या सूचना आपण त्या ठिकाणी द्याव्यात. आणि आपल्या स्तरावर सुद्धा या ठिकाणी शासनाची कशा पद्धतीनं या ठिकाणी मदत होईल याची आपण त्या ठिकाणी काळजी घ्यावी. तशा प्रकारची विनंती सुद्धा या ठिकाणी या महिलांच्या वतीनं मी आपल्याकडे या ठिकाणी करतो. मी जिल्हा बँकेचं मनापासून आभार व्यक्त करतो.